श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम ततुल्य राम नाम वरानने. श्री रामनवमी 2024 राशीनुसार अत्यंत फलदायी चमत्कारिक असे 101% फायदाच होईल असे उपाय बघणार आहोत. पहिली रास मेष रास. प्रभू श्री रामांना दुपारी 12 वाजता पिवळ्या रंगाची फुले अर्पित करायची आहे. तुम्हाला झेंडूची असली तरी पिवळ्या रंगाची फुलं तुम्हाला प्रभू श्री रामांना श्रीहरी विष्णूंना अर्पण करायची आहे आणि राम रक्षा स्तोत्र पठण करायचं आहे. 11 वेळा पठण करता आलं तर नक्की करा, किमान 1 वेळा तरी पठण करायचं आहे. राम रक्षा स्तोत्र 12 वाजेपर्यंत पठण व्हायलाच हवं. हा उपाय केल्याने मेष राशीच्या लोकांच्या तब्येतीविषयी तक्रारी दूर होतील. सुख, शांतता आणि पैशांचा लाभ होईल. तुमची आर्थिक अडचण कायमची दूर होईल. वृषभ रास. दुसरी रास. प्रभू श्री रामांची पूजा अर्चा केल्यानंतर राम नामाचा जप करायचा आहे. 12 वाजेपर्यंत उपवास केला तर उत्तम. तुपाच्या दिव्याने दुपारची 12 वाजता आरती करायची आहे आणि ह्या मंत्राचा जप दिवस रात्र करायचा आहे. ते शक्य नसेल तर दुपारी 12 वाजेपर्यंत तरी जय श्रीराम या मंत्राचा जप करायचा आहे. अखंड जप करा जय श्रीराम. हा उपाय केल्याने मानसिक शांतता मिळून तुमची अडलेली कामं, अगदी खूप कधीची कामं अडलेली असतील तुमची, ती सुद्धा पूर्ण होतील. तिसरी रास मिथुन रास. सकाळी उठल्यापासून श्रीराम नामाचा जप करायचा आहे. दुपारी 12 वाजता कापूर आरती करा. संपूर्ण घरामध्ये राम नाम जप करत कापूर आरती फिरवायची. राम रक्षा स्तोत्र पठण करा. शनीचा त्रास कमी होईल. पैसा धन बरकत राहील तुमच्या घरात, तुमच्याजवळ. कर्क रास. चौथी रास. कर्क रास असणाऱ्यांनी प्रभू श्रीरामांना पिवळी मिठाई, पिवळी फुले अर्पित करायची आहे. पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा असे आहे किंवा तुम्ही तांदळाची खीर करा आणि त्यात थोडीशी केशर टाकून त्या खिरीचा आपल्याला श्रीरामांना, श्रीहरी विष्णूंना, माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि राम रक्षा स्तोत्र पठण करायचे आहे. हा उपाय केल्याने परिवारातील सर्व समस्या दूर होऊन तुम्हाला शांतता लाभेल. माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहील. पाचवी रास सिंह रास. प्रभू श्रीरामांना सुगंधित फुले अर्पित करायची आहे. सुगंधित अगरबत्ती लावून, खास करून चंदनाची अगरबत्ती लावून राम रक्षा स्तोत्र पठण करायचं आहे आणि रामनवमीच्या दिवशी ओम राम रामाय नमः, ओम राम रामाय नमः हा मंत्र जप करत राहायचा आहे दिवसभर. हा उपाय केल्याने, ही सेवा केल्याने तुम्ही कधीच भटकणार नाही, चुकीचे निर्णय घेणार नाही. तुमचे योग्यच निर्णय राहील. श्रीराम तुम्हाला मदत करतील. प्रत्येक कामात तुम्ही यशस्वीच व्हाल. 6वी रास म्हणजे कन्या रास. श्रीरामांना पांढऱ्या रंगाची उद्या फुले अर्पित करायची आहे तुम्हाला. त्याचबरोबर तुम्हाला तुळस अर्पण करायची आहे. प्रभू श्रीरामांना दुपारी 12 वाजेच्या आत जय श्रीराम मंत्र जप करत राहा. दुपारी 12 वाजेपर्यंत राम रक्षा स्तोत्र पठण करा. हा उपाय, ही सेवा केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. पैशासंबंधी, घराविषयी अडचणी दूर होतील. नोकरी, संतान, लग्न सर्व काही तुमच्या मनायोग्यच होईल. 7वी रास तूळ रास. प्रभू श्रीरामांना दुपारी तुळशीचे 2 पाने, तुलसी दल अर्पित करायचं आहे. फक्त 2 पानं. तूळ राशीच्या लोकांनी प्रभू श्रीरामांना तुळशीचे 2 पानं अर्पित करायचे आहे. ओम रामचंद्राय नमः, ओम रामचंद्राय नमः हा मंत्र जप करत ते तुळशीचे 2 पानं अर्पित करायचे आहे. राजासारखे जीवन जगाल. हवे ते मिळेल. नोकरी, घर, गाडी, पैसा, धन सर्व काही तुमच्या मनासारखं होईल. फक्त 2 तुळशीची पानं. ओम रामचंद्राय नमः, ओम रामचंद्राय नमः मंत्र जपत देवांना अर्पण करा तुळशीपत्र. राजासारखे जगाल तुम्ही. 8वी रास वृश्चिक रास. प्रभू श्रीरामांना दुपारी पूजेमध्ये पांढरी फुलं, पांढऱ्या कलरची मिठाई किंवा खीर अर्पित करायची आहे.
खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे, त्याचबरोबर थोडेसे धणे आणि साखर एकत्र करून याचा सुद्धा नैवेद्य माता लक्ष्मीला, श्री हरी विष्णूंना दाखवायचा आहे तुम्हाला. आणि तो नैवेद्य तुम्ही सर्व घरातील मंडळींनी त्याचा प्रसाद खायचा आहे, बाहेर कुणालाही हा प्रसाद द्यायचा नाही. जय श्रीराम हा जप करायचा आहे. ही सेवा उपाय केल्याने मनातील इच्छा लगेच पूर्ण होईल. पैशांसंबंधी काही इच्छा असतील लगेच पूर्ण होईल. कुठून ना कुठून तुमच्या घरात पैसा येत राहील आणि टिकून राहील. 9वी रास धनुरास प्रभू श्रीरामांना ह्या दिवशी तुम्हाला रामनवमीला लाल रंगाची फुलं अर्पित करायची आहे आणि त्याचबरोबर थोडीशी मंजुळा असलेली तुळस दुपारी राम रक्षा स्तोत्र पठण करून श्रीरामांना अर्पण करायचे आहे. आणि ओम राम रामाय नमः, ओम राम रामाय नमः हा मंत्र जप करायचा आहे. सगळं काही शुभच होईल. हे वर्ष तुम्हाला भरभराटीचं जाईल. सगळं तुमच्या मनासारखंच होईल. 10वी रास मकर रास. मकर रास असणाऱ्यांनी दुपारी 12 वाजता श्रीरामांना, माता लक्ष्मीला लाल आणि पिवळी रंगाची फुलं वाहून तुळस अर्पण करायची आहे. प्रभू श्रीरामांना घरातील तुळस तोडू नका, बाहेरून विकत आणा. आणि रामनवमीला खरंच तुळस तोडू नका, आदल्या दिवशी तोडून ठेवा. नाहीतर तुम्ही तुळस विकत आणली तरीही चालेल. ती तुळस तुम्ही प्रभू श्रीरामांना अर्पण करायची आहे. फूलहारमधून आणली तुम्ही, म्हणजे फूल विकणाऱ्यांकडून तुम्ही तुळस आणली तरीही चालेल. आणि घरातली तुळस तोडून वाहू नका. ही चूक करायची नाही आपल्याला. रामनवमीला तुम्हाला तुळस अर्पण करायचीच आहे सर्वांना. आपल्याला ती तुळस आदल्याच दिवशी तोडून ठेवा, नाहीतर फूलवाल्यांकडून विकत आणा. तर मकर रास असणाऱ्यांनी दुपारी 12 वाजता राम रक्षा स्तोत्र बोलून तुळस अर्पण करायची आहे प्रभू श्रीरामांना. आणि लाल पिवळी फुलं लक्ष्मी नारायणाला अर्पण करायची आहे. त्याचबरोबर गोड शिरा किंवा खीर तुळस वाहून, म्हणजे त्या शिऱ्यावर किंवा खिरीवर एक तुळशीपत्र ठेवून त्याचा नैवेद्य तुम्हाला प्रभू श्रीरामांना, स्वामींना किंवा माता लक्ष्मीला दाखवायचा आहे. देवघरात तो नैवेद्य दाखवून आणि तो नैवेद्य प्रसाद म्हणून सर्वांनी घरात खायचा आहे. सर्व चिंता दूर होऊन सगळं काही शुभच होणार आहे. तुम्हाला वर्ष कसं सुखाचं जाणार आहे. पैशांविषयी काही तुमच्या अडचणी असतील, आर्थिक अडचणीसुद्धा दूर होणार आहे. 11वी रास कुंभ रास. प्रभू श्रीरामांना या दिवशी तुम्हाला तांदळाच्या किंवा रव्याच्या किंवा तुम्ही जी खीर घरात बनवणार असाल, तुम्ही गव्हाची बनवा, शेवयांची बनवा, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी केशर टाकून त्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. राम रक्षा स्तोत्र पठण करायचं आहे. किमान 11 वेळा तरी करा. एक अगरबत्ती लावायची आहे. सर्वांनीच अगरबत्ती लावूनच राम रक्षा स्तोत्र पठण करायचं आहे. आणि राम रक्षा स्तोत्र पठण केल्यानंतर 1 वेळा मारुती स्तोत्र पठण अवश्य करायचं आहे. 12 वाजेच्या आत आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि दिवसभर श्रीराम जप करायचा आहे. जय जय राम, श्रीराम जय श्रीराम हा जप करायचा आहे. सर्व बाधा दूर होऊन सुख शांतीचा लाभ होईल. 12वी रास मीन रास.